प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांस सलाम आणि या भक्तीमध्ये पुन्हा एकदा मी पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. जितकेही माता मला पाहत आहे त्या सर्वांना हॅपी मदर्स डे. आज मेथडिस्ट मराठी चर्च हा मायवार हा सण साजरा करत आहे. आपल्या आईंसाठी प्रार्थना करत आहे. त्यांच्या हरेक कार्य जेव्हा ते घरात करतात, मंडळीमध्ये करत आहे, त्यांचे हरेक कार्य जेव्हा ते प्रभूमध्ये करत आहे, परमेश्वर सर्व कार्य आशीर्वादित करो आणि हरेक मातांना या महामारीच्या वेळेस प्रभू त्याच्या सुरक्षेच्या कवचमध्ये सुरक्षित असं ठेवू. आणि ह्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि स्तोत्रसंहिता 5 आणि हे ज्या 7व्या वचनामध्ये खूप सुंदर रीतीने म्हणण्यात आलं आहे, मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईल, तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. सुंदरसा वेळ भेटला आहे माझ्या प्रियांनो, का नाही? त्याच्या कृपेमध्ये आपण त्याच्या पवित्र मंदिराकडे पाहून आपले महान परमेश्वरासमोर आपण दंडवत करूया आणि हीच प्रार्थना करूया की हा मायवार आपल्या सर्वांसाठी, आपल्या मातांसाठी, आपल्या मंडळीतील हर एक वृद्ध मातांसाठी प्रभू आशीर्वादित करू आणि प्रभू त्यांच्याबरोबर सदैव राहो. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वर उद्धार करता, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो, तुला गौरवितो. खरंच माझ्या पवित्र परमेश्वरा, तू पवित्र आहे, तू थोर आहे आणि तुझ्या कृपेमध्ये परमेश्वरा तुने आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली आहे माझ्या पवित्र परमेश्वरा की आम्ही प्रभू राया या भक्तीच्याद्वारे तुझ्या समोर येऊन प्रभू दंडवत करू, जेणेकरून परमेश्वरा आमची आराधना तू स्वीकारेल. आणि जेव्हा आज आम्ही आमच्या आईसाठी, आमच्या आजींसाठी, आमच्या मंडळीतील हर एक मातांसाठी जेव्हा आम्ही प्रार्थना करत आहोत, त्यांच्या सुरक्षासाठी, त्यांचे हर एक कार्य जे त्या परिवारासाठी आणि मंडळीसाठी करत आहे, प्रभू तू आमची प्रार्थना ऐक. आणि प्रभू सर्व मातांना, सर्व प्रभू परमेश्वरा आईंना तू आशीर्वादित तू ठेव या महामारीच्या वेळेस परमेश्वरा. तुझा सुरक्षेचा कवच त्यांच्यावर सदैव असून दे परमेश्वरा. आणि प्रभू तू त्यांची काळजी घे आणि प्रभू त्यांच्या प्रार्थना जे आपल्या परिवारासाठी ते करत आहे तर सर्व प्रार्थना तू ऐक. इथून पुढचा सर्व वेळ आणि ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण गीत गाणार आहोत आणि भक्तिगीतचं पुस्तक आहे, त्यातील पान नंबर 106 आणि तसंच पान नंबर 46 आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 666. भक्तिगीतचं पुस्तक आहे, गीत क्रमांक 106, पान नंबर 46 आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 666. हे गीत आपण सर्वांनी मिळून गाऊया. किती गणू तुझ्या प्रिय आई, उपकारा सीमा नाही ह्या जगी, उपकारा सीमा नाही ह्या जगी. मी दुर्बळ पंगू अल्पा, तव हृदयाचे मधुतल्प, तै मला मधुस्तन्य तुझे मम अन्न, तू गणिशी मजला प्राण आपुला. उपवास किती जागरणे अश्रूंची तारे, आहा मज पाय, आहा मज पायी, तव शरीर नच अर्धेही राहिले. किती गणू तुझ्या प्रिय आई, उपकारा सीमा नाही ह्या जगी. सानंद चुंबिता
प्रीतीने किती गणू तुझ्या प्रिय आई उपकारासी मानाई ह्या जगी लघुबीज रोपटे वृक्ष ही तिन्ही एक प्रत्यक्ष तुझ पुढे कशाचे तूच यामध्ये वसशी साच माऊली बोलतो कायमी वेडा तर्कही थोडा कसा मज होई आई पण जाणे आई एकली किती गणू तुझ्या प्रिय आई उपकारासी मानाई ह्या जगी जग म्हणू मला किती थोर मज तुझे नेण ते पोर राहू दे जगी चढलो उच्च पदाते तरी तुझिया अंकी माते लोळू दे ऐकवी तुझी ती वाणी सरस मधुगाणी मला तू गाई म्हण मला सुखे अंगाई माऊली किती गणू तुझ्या प्रिय आई उपकारासी मानाई ह्या जगी. यावेळेस आपण सर्वांनी मिळून प्रेषितांचा मतांगीकार प्रार्थनेच्या भावात बोलूया. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी याचे उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलत्या पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियाईसपासून जन्मला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे त्यातून जिवंतांसह मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्रांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन आमेन. आजच्या मन्नाकरिता जो शास्त्रभाग निवडण्यात आला आहे उत्पत्ती ह्याचा 29वा अध्याय आणि 31 ते 35 ही वचनं आपण वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक ह्याचा 29वा अध्याय 31 ते 35 ह्यावेळेस मी विनंती करतो आमे दामले ह्यांना की ते हा शास्त्रभाग वाचेल. उत्पत्ती 29 31 to 35. आजच्या मनन आणि चिंतनासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे तो आहे उत्पत्ती याचा 29वा अध्याय 31 ते 35 वचन. उत्पत्ती याचा 29वा अध्याय 31 ते 35 वचन. याकोबाची संतती. परमेश्वराने पाहिले की लेया आवडती आहे म्हणून त्याने तिचा कूस वाहती केली आणि राहेल वांज राहिलेली. लेया गर्भवती होऊन तिला मुलगा झाला त्याचे नाव तिने रौबेन ठेवले. ती म्हणाली परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे कारण आता माझा नवरा माझवर प्रीती करील. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला
तेव्हा ती म्हणाली, मी आवडती आहे हे देवाने ऐकले, म्हणून त्याने मला हाही दिला. आणि तिने त्याचे नाव शिमोन ठेवले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील, म्हणून तिने त्याचे नाव लेवी ठेवले. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली, आता मी परमेश्वराचे स्तवन करीन. यावरून तिने त्याचे नाव यहुदा ठेवले. पुढे तिचे जनन थांबले. प्रभू परमेश्वरा वाचलेल्या वचनावर आशीर्वाद दे. हा पुढचा वेळ जो आहे स्तुती आराधनेमध्ये जाण्याचा वेळ आहे. मी विनंती करतो भाऊ आशिष साळवी यांना की ते गीतांच्याद्वारे आम्हाला पुन्हा एकदा तयार करेल, जेणेकरून जे वचन आज आम्हा सर्वांसाठी येणार आहे आणि सर्व मातांसाठी प्रभू ते आशीर्वादित करू. आणि हा वेळ मी पुन्हा एकदा भाऊ आशिष साळवी यांच्या हातात देऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभु यीशु मसीह के नाम से आप सभी का स्वागत है आज की इस भक्ति में, आज की इस आराधना में आप सभी का। मत्ती 21 उसका 22वां वचन कहता है, जो कुछ तुम प्रार्थना में विश्वास से मांगोगे वह तुम्हें मिलेगा, है ना। तो आइए इस गीत को गाए, Psalms 23 जो कहता है, यहोवा मेरा चरवाहा, मुझे कोई घटी नहीं होगी। क्योंकि अगर आज हम अपने मुंह से कन्फेस करेंगे, अंगीकार करेंगे, तो हमारे परमेश्वर हमारे लिए वही सब कुछ करेगा। हालेलुया। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता है। मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है। मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता है। शत्रुओं के सामने इसको बिठाता है। प्रभु ने जो तैयार की, मन मेरा मगन है। शत्रुओं के सामने इसको बिछाता है। प्रभु ने जो तैयार की, मन मेरा मगन है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता है। सिर पर वो तेल भरा है,
शक्तिशाली हो, लेकिन हमारे परमेश्वर यहोवा का नाम सब नामों में श्रेष्ठ है। उसका वचन कहता है डरो मत, चुपचाप खड़े रहो, क्योंकि युद्ध तुम्हारा नहीं युद्ध मेरा है ना। हमारा परमेश्वर यहोवा हमारी ओर से लड़ने वाला है, हमें बचाने वाला है। आइए एक और गीत को गाएं जो कहता है आदि वंदन देवा तुला, आदि वंदन क्रिस्ता तुला, कारण कि तू आया इस जगह में, है ना। हमारे प्रभु यीशु का नाम सब नामों में श्रेष्ठ है, सब नामों में ऊंचा है, और हर एक घुटना उसके आगे टेकेगा, हर एक जबान उसके नाम का अंगीकार करेंगे। तो आइए इस गीत को गाएं और उसकी महिमा करें। आदि वंदन देवा तुला, आदि वंदन क्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, नाम येशूचे गोड मनाला, मोठी घेऊ सदा स्थापनाला, नाम येशूचे गोड मनाला, मोठी घेऊ सदा स्थापनाला, किती आढू मी देवा तुला, किती आढू मी ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, नाव येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू आची तारणारा, नाव येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू आची तारणारा, पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला, तू आहे जगा वेगळा, आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा। हालेलुया। हमारा यीशु मसीह इस संसार से परे है, इस दुनिया से अलग है, क्योंकि उसने हमारे लिए अपने प्राणों को दिया, हमारे लिए उस कलवरी की मृत्यु को सहा है। और जो कोई हमारे प्रभु यीशु मसीह का नाम लेगा, विश्वास से वो उद्धार पाएगा, उसका वचन कहता है ना। आइए अपनी आंखों को बंद करें, अपने स्वरों को झुकाएं, और इस समय हमारे प्रभु यीशु मसीह की उपस्थिति, हमारे पिता की उपस्थिति, पवित्र आत्मा की सहायता को हम मांगे, ताकि हम परेशानी में न पड़े, ताकि हम मुसीबत में न पड़े, और हम उसकी स्तुति और उसकी आराधना करें। और इस जगह को आज उससे कहें कि प्रभु जी, आप इस जगह को, हमारे मन को अपने पवित्र आत्मा के अभिषेक से भर दीजिए। हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे वो यहाँ पे कर,
एक बार फिर हम उसकी स्तुति करें, उसकी महिमा करें, उसके नाम का धन्यवाद करें, क्योंकि हम मिट नहीं गए, ये उसी की महाकरुणा का फल है। हम जीवित हैं, ये उसी की दया है, क्योंकि उसका प्यार हमारे लिए इतना महान, इतना ज़्यादा है कि वह हमेशा हमें अपनी नज़रों के सामने रखता है। उसने हमारे चित्र को अपनी हथेली पर खोद करके बनाया। उसका वचन कहते हैं तुम्हारे सिर के बाल भी गिने हुए हैं। हमारे परमेश्वर का हमसे इतना प्यार करता है। मैं फिर उसके नाम बदलना प्रभु जी आज आपकी आराधना की है प्रभु जी। प्रभु जी हम जानते हैं प्रभु जी कि संकट के समय प्रभु जी आप ही हमारे बचाने वाले हैं, आप ही हमारे संभालने वाले हैं प्रभु जी। हर मुसीबत, हर परेशानी से, हर विपत्ति से प्रभु जी आप ही हमें संभालोगे। ये हमारा विश्वास है प्रभु। हमारा भरोसा किसी और पर नहीं परंतु सिर्फ और सिर्फ आप पर है प्रभु जी। एक बार प्रार्थना करता प्रभु जी हमारे साथ जो आज जुड़े प्रभु जी, साथ में भक्ति कर रहे प्रभु जी, आपके नाम का धन्यवाद कर रहे प्रभु जी। प्रत्येक को प्रभु जी आज अपनी उपस्थिति से, अपनी दया से, अपनी कृपा से, अपने अनुग्रह से भर दीजिए प्रभु जी। हम सब प्रभु जी आपके हाथों की रचना है प्रभु जी, आपके बेटे, आपकी बेटियां हैं प्रभु जी। आज आप प्रत्येक को प्रभु जी अपनी आशीषों से परिपूर्ण कर दीजिए। अपने वचन को प्रभु जी आज आप हम सबके जीवन में प्रभु जी पूरा कर दीजिए प्रभु जी। अपनी इच्छा को प्रभु जी आज आप हमारे जीवन में पूरा कर दीजिए प्रभु जी। और आपकी इच्छा हमारे विनाश के लिए बनाने परंतु प्रभु जी भले किए प्रभु जी। एक बार मैं प्रार्थना करता हूँ प्रभु जी फिर से प्रभु जी आने वाले वचन के लिए प्रभु जी, आने वाला वचन प्रभु जी हमारे मनों में प्रभु जी कार्य कर जाए प्रभु जी। प्रभु जी हमारे मनों को प्रभु जी छेद के आर पार कर दे प्रभु जी। और प्रभु जी एक नई शुरुआत प्रभु जी, बदलाव का एक बड़ा कार्य प्रभु जी आज होने पाए प्रभु जी। एक बार फिर सारा धर्म भगवान आपको देता हूँ। प्रार्थना उद्धार कर प्रभु यीशु मसीह के नाम से मांगू, सुन बड़ी दया से जय। प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वात सलाम आणि पुन्हा एकदा या मायवारच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मी पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने स्वागत करत आहे। शालोम, प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदैव राहो। आणि विशेष करून जेव्हा आम्ही ह्या महामारीच्या वेळेस आहे आणि या महामारीच्या वेळेस चिंतित आहे, आम्ही विचार करत आहे की कसं पुढचं आमचं होणार आहे। माझ्या प्रियांनो, आजचा विशेष संदेश हर एक जणांसाठी आहे जे आपल्या स्वतःला या महामारीच्या वेळेस डिस्करेज समजतात आणि म्हणून काही गोष्टी मला प्रभूंनी शिकवल्या आहे मागील दिवसांमध्ये, ते मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की ही अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरज आहे की आम्ही या महामारीच्या वेळेस कसं वाचू शकतो। आणि आम्ही अगर टी व्ही ऑन करतो तर आम्हाला रोज माहीत पडत आहे की बेड्स कमी आहे, व्हेंटिलेटर्स कमी आहे, ऑक्सिजन्स कमी आहे, नर्सेस, डॉक्टर्स कमी आहे आणि या सर्व गोष्टी आमच्या समोर आहे माझ्या प्रियांनो। आणि ह्यामुळे आम्ही डिस्करेज होत आहे, आम्ही हताश होत आहे आणि आम्ही विचार करतो की कशा रीतीने ह्या महामारीच्या वेळेस आम्ही आमचा बचाव करू। आम्ही ऐकतो की इन्शुरन्स जे सुरू झालं होतं पुन्हा ते संपलं आहे, पुन्हा वाट पाहावं लागत आहे एक 15 हफ्त्याची किंवा 16 हफ्त्यांची आणि त्यानंतर मग तुम्हाला दुसरा डोस भेटणार आहे। आणि आम्हाला असं या गोष्टी ऐकण्यात येत आहे आणि त्यामुळे आम्ही टोटली डिस्करेज झालो आहे। आणि पण ह्या सर्व गोष्टी ज्या आहे, ह्या सर्व गोष्टी मी बोलू शकतो की ह्या सर्व गोष्टी जगित आहे आणि ह्या जगत गोष्टींना ऐकून आम्ही हताश होत आहे, डिस्करेज होत आहे आणि आम्ही विचार करत नाही की बायबल ह्या वेळेस आम्हाला काय म्हणत आहे। आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आजच्या या सकाळी जेव्हा मायवारचा हा संदेश सुरू करण्याच्या आधी आणि ही गोष्ट मी जी तुम्हाला सांगणार आहे, ही गोष्ट रिलेटेड आहे लिहाच्या जीवनाच्याद्वारे। लिहाच्या जीवनामध्ये आम्ही पाहू शकतो आणि पाहू शकतो की कशा रीतीने आम्ही लिहासारखं आपलं जीवन प्रभूकडे समर्पित करावं। आणि नंतर आम्ही पाहतो की कशा रीतीने लिहाला ज्या गोष्टी प्राप्त झाल्या त्याच गोष्टी आम्हालासुद्धा प्रभू
देणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही टी व्हीकडे पाहू नका, तुम्ही लोकांकडे ऐकू नका, लोकांकडे आपलं लक्ष लावू नका की ह्या महामारीच्या वेळेस काय करायचं आहे. कारण की काही लोक यूट्यूबच्याद्वारे अनेक असे लिंक पाठवतात आणि सांगतात की तुम्हाला हे औषध घ्यायचं आहे, तुम्हाला हे आयुर्वेदिक घ्यायचं आहे, तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण करायच्या आहे आणि तुम्हाला हे पत्ते पाळायचे आहे आणि ह्या सर्व गोष्टी सांगण्यात येतात माझ्या प्रियांनो. आणि आम्हाला असं वाटतं की हे केल्यानंतर आम्ही त्या महामारीपासून वाचू शकतो, पण तसं नाही माझ्या प्रियांनो. मी तुम्हाला सांगतो की अगर आम्हाला बिब्लिकली या महामारीपासून वाचायचं आहे तर आजच्या या मायवारच्या दिवशी मी सर्व मातांना विनंती करतो की हे जे आहे ही गोष्ट किंवा ही छोटीशी प्रार्थना तुम्ही रोज आपल्या घरासाठी करा. कारण की जेव्हा मी ह्याचा अभ्यास केला आणि मी पाहिलं की हा जो संकट आहे दिवसांदिवस वाढत आहे, तिसरा लेअर येणार आहे, तिसरी विपत्ती ही विपत्तीची वाढ होणार आहे, तर मी विचार केला की प्रभू ह्याला थांब नाही आहे. पण बायबल ह्या महामारीबद्दल किंवा बायबल आजच्या ह्या मदर्स डेच्या दिवशी स्पेशली आई लोकांना काय संदेश देत आहे की तुम्ही काय करा. आणि म्हणून मी पाहिलं माझ्या प्रियांनो की कुठलीही गोष्ट आम्हाला वाचवणार नाही आहे. फक्त एकच गोष्ट आहे जी बिब्लिकली आम्हाला सांगत आहे आणि ती म्हणजे आज आम्हाला आणि आमच्या घराला, आमच्या घरातील हर एक व्यक्तींना प्रिस्टली अनॉइंटिंगमध्ये राहणं गरजेचं आहे. याजकीय अभिषेक फार महत्त्वाचा आहे की आज आम्हाला अगर ह्या महामारीपासून वाचायचं आहे तर फक्त उदाहरणाच्या थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या महामारीच्या वेळेस अगर तुम्हाला वाचायचं आहे तर फक्त याजकीय अभिषेक आहे जो तुम्हाला या महामारीपासून वाचू शकतो, या संकटापासून तुम्हाला दूर ठेवू शकतो. कुठलेही अरिष्ट तुमच्यावरती, तुमच्या तंबूवरती, तुमच्यावरती येणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जेव्हा संपूर्ण इस्रायलमध्ये महामारी पसरली होती आणि हरेक जण त्या महामारीमध्ये पकडले जात होते आणि मृत्यूला स्पर्श करत होते माझ्या प्रियांनो, आम्हाला तिथे पाहायला भेटतं की ती महामारी जी आहे ती महामारी जो आरोन होता, ते जे परिवार होते, ते जे लोक जे होते, मोशे जे होता जे लेवी वंशातून होता आणि याजकीय सेवेमधून होते, त्यांच्यावरती ही महामारी आली नाही. प्रेज द लॉर्ड. ही महामारी त्यांना स्पर्श झाली नाही. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे की आजपासून जेव्हाही तुम्ही प्रार्थनेला बसेल, तुम्ही प्रार्थना करा, परमेश्वरा आजपासून मी माझं घर, माझ्या घरातील हर एक प्रभू परिवारातील सदस्यांना मी याजकीय अभिषेकने अभिषेक करत आहे. मी अभिषेक करत आहे. मी माझ्या नवऱ्याला अभिषेक करत आहे, मी माझ्या बायकोला अभिषेक करत आहे, मी माझ्या आईवडिलांना अभिषेक करत आहे, मी माझ्या मुलांना अभिषेक करत आहे. याजकीय अभिषेकने मी त्यांना भरत आहे. आणि बायबल उदाहरण देत आहे की ज्यांच्यावरती हा याजकीय अभिषेक होता माझ्या प्रियांनो, ते प्रायश्चित्तसाठी उभे झाले. त्यांच्याद्वारे ती महामारी थांबली. त्यांना महामारी स्पर्श नाही झाली, त्यांना कुठलाही त्रास झाला नाही, संकट झाला नाही, पण त्या महामारीच्या वेळेस प्रभूने त्यांचा उपयोग करून घेतला. आणि म्हणून आजच्या या मदर्स डेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ही गोष्ट आम्हाला शिकणं किंवा समजणं की आज आम्हाला आमच्या परिवाराला अगर त्या कोरोना व्हायरसशी वाचायचं आहे तर कुठलंही टी व्हीचं औषध किंवा कुठलेही फिजिकली औषध आमच्या जीवनात कार्य करणार नाही. फक्त कार्य करणार आहे परमेश्वराचं वचन. आणि वचन एकच सांगतं की आज मंडळीतील हर एक परिवारांना, हर एक सदस्यांना ह्या याजकीय अभिषेकमध्ये उभं राहायचं आहे आणि याजकीय अभिषेकमध्ये व्हायचं आहे. आणि हाच एक छोटासा संदेश मी मायवारच्या दिवशी तुम्हासमोर देऊ इच्छितो. आणि म्हणून लिहाचं जीवन आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो. खूप सुंदरसं तिच्याबद्दल सांगण्यात आलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 29वा अध्याय आणि 31वी वचन असं म्हणण्यात आलं आहे की परमेश्वराने पाहिले लेआ नावडती आहे म्हणून त्याने तिची कुस वाहती केली. परमेश्वर
आम्ही इथे पाहतो लेआच्या जीवनाबद्दल. बायबलमध्ये हिंदीमध्ये लिहा म्हणण्यात आलं आहे, इंग्लिशमध्ये ली म्हणण्यात आलं आहे आणि वेगवेगळे नावं आहे, पण ह्या सर्व नावांचा अर्थ एकच आहे की तिच्या नावाचा अर्थ आहे डिस्करेजमेंट. आणि आज आम्ही या महामारीच्या वेळेस, या कोविड-19च्या वेळेस स्पेशली एक गोष्ट जी आम्हाला एफेक्ट झाली आहे ती म्हणजे डिस्करेजमेंट. आणि ह्या डिस्करेजमेंटमध्ये आम्ही वेगवेगळे पाऊल उचलायला सुरुवात करतो. आणि लिहाच्या जीवनामध्ये आम्ही ही गोष्ट पाहते माझ्या प्रियांनो, की तिचा ज्या नावाचा अर्थ होता त्या नावाचा अर्थ होता डिस्करेजमेंट. कारण की बायबल तिच्याबद्दल म्हणत आहे की ती जी होती ती आपल्या कॅरेक्टरमध्ये किंवा आपल्या देहामध्ये ती एवढी सुंदर नव्हती जेवढी रेचल तिची बहीण सुंदर होती. आणि बायबल तिच्याबद्दल म्हणतं की तिचे जे डोळे जे होते ते कमजोर डोळे होते आणि त्यामुळे ती डिस्करेज होती. त्यामुळे लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत तिने फक्त डिस्करेजमेंट आपल्या जीवनात ऐकली असेल, हताशा आपल्या जीवनात ऐकली असेल. तिने नुसतं ऐकलं असेल की कशा रीतीने लोक तिला नावं ठेवत आहे. जेव्हा ती पाणी भरायला जायची, जेव्हा ती आपल्या मंडळीबरोबर आपल्या मैत्रिणींबरोबर खेळायची, आपल्या लोकांबरोबर ती उभी राहायची, तेव्हा लोक तिच्यावरती हसायचे. आणि त्यामुळे आम्हाला एक गोष्ट तिथे पाहायला भेटत आहे ती म्हणजे डिस्करेजमेंट तिच्या जीवनामध्ये होतं. आणि एवढंच नव्हे माझ्या प्रियांनो, मी पाहू शकतो की घरातली एक ज्येष्ठ मुलगी असूनसुद्धा तो मान सन्मान तिला प्राप्त होत नव्हता. मी बोलू शकतो की लबानाने जेव्हा तिचं नाव ठेवलं असेल, तिच्या चेहऱ्याला पाहून ठेवलं असेल की ही दिसायला सुंदर नाही आहे, हिचं नाव मी लिहा ठेवतं. लिहाचा अर्थ आहे डिस्करेजमेंट. आणि त्यानुसार ती लहानाशी मोठी झाली. तिच्याबद्दल आम्ही अजून शिकतो माझ्या प्रियांनो की फक्त एवढंच नव्हे तर आम्हाला तिथे तिच्या जीवनातून एक गोष्ट पाहायला भेटते की तिची बहीण जी होती ती दिसायला सुंदर होती, तिची रूपरेखा चांगली होती, ती बोलण्यामध्ये चांगली होती, ती वागणुकीमध्ये चांगली होती, ती कार्य करणारा चांगली होती, ती शेपडच होती, ती मेंढपाळांना सांभाळणारी होती, मेंढरांना सांभाळणारी होती. तर आम्ही पाहू शकतो की ती दिसायला सुंदर होती, फिजिकली सर्व गोष्टी तिच्या जीवनात होत्या, तिची पर्सनॅलिटी चांगली होती. पण जेव्हा लिहाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, तिच्या जीवनामध्ये आम्हाला या कुठल्याच गोष्टी दिसून येत नाही. आणि ज्यावेळेस आम्ही तिच्या जीवनामध्ये ही गोष्ट पाहतो माझ्या प्रियांनो, ती घरातील ज्येष्ठ असूनसुद्धा तिला हर एक गोष्टींसाठी मागे ठेवण्यात येत होतं, हर एक गोष्टींसाठी. जेव्हा आम्ही तिच्या जीवनाबद्दल पाहतो माझ्या प्रियांनो की तिच्या जीवनामध्ये याकूब हा नव्हता. कारण की सर्वांना माहीत होतं की याकूबचं लग्न जे आहे ते रेचलबरोबर होणार आहे. पण अचानक आम्हाला पाहायला भेटतं की लिहा जी आहे तिचं वर्णन किंवा ती याकूबाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. आम्हाला पाहायला भेटतं की तिचं जे जीवन होतं माझ्या प्रियांनो, तिच्या वडिलांच्या श्राप तिच्यावरती होते. आणि म्हणून मी बोलू शकतो की जसं लबानाने फसवणूक केली याकूबशी, तसंच आम्हाला पाहायला भेटतं की तीच फसवणूक आम्हाला लिहाने याकूबबरोबर केलेली आम्हाला पाहायला भेटत आहे. लिहाला माहीत होतं की घरामध्ये काय प्लॅन सुरू आहे लग्नाला घेऊन. लिहाला माहीत होतं की कशा रीतीने लग्नाची तयारी होत असताना ती जाऊन याकूबला बोलू शकली असती की माझं लग्न तुझ्याबरोबर होत आहे, पण तिने त्या गोष्टींना होऊन दिलं नाही. आणि म्हणून मी बोलू शकतो की वडिलांचे काय गुण आम्हाला तिच्या जीवनामध्ये पाहायला भेटत आहे एक फसवणूकला घेऊन. आणि ज्या रीतीने लबानाने याकूबला फसवलं, याकूबने आपल्या भावाला फसवलं, तसंच आम्हाला पाहायला भेटत आहे की लियाने सुद्धा याकूबला फसवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे होते लियाचं जीवन. आणि तिच्या जीवनाबद्दल अजून आम्हाला पाहायला भेटतं माझ्या प्रियांनो की ती
ती जी होती त्या दिवशी, ज्या दिवशी लग्न होतं, तिला माहीत होतं की याकूब बरोबर जे लग्न तिचं होणार आहे, ती गोष्ट ती जाऊन सांगू शकली असती, पण ती सत्य आपल्याकडेच ठेवलं. आणि ते सत्य आपल्याकडे ठेवून तिने जोपर्यंत ती उघडीस आणलं नाही, जोपर्यंत दुसरा दिवस सकाळ आला नाही आणि याकूबनी जेव्हा पाहिलं की ती रेचल नाही पण लिया आहे, आणि त्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की एक नवीन स्टोरी आम्हाला तिथे दिसून येत आहे. माझ्या प्रियांनो, ही होती लियाची स्टोरी, की जी डिस्करेज होती, जी हताश होती, जिला स्थान नव्हतं आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या लोकांमध्ये. ती मोठी असून, ज्येष्ठ असूनसुद्धा तिला तो अधिकार प्राप्त नव्हता. तिच्यामध्ये सुंदरता नव्हती, तिचे डोळे कमजोर होते. तरीसुद्धा माझ्या प्रियांनो, जेव्हा लोकांनी नाकारलं तेव्हा देवाने तिला स्वीकारलं. प्रेज द लॉर्ड. लिहाच्या जीवनामध्ये या मायवारच्या दिवशी मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं शिकवणार आहे, की जे देवाने नाकारलं, जे लोकांनी नाकारलं आहे, ते देवाने स्वीकारलेलं आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे. माझ्या प्रियांनो, आज अगर लोकांनी तुम्हाला नाकारलं असेल, आज तुम्हाला अगर आपल्या लेकरांनी नाकारलं असेल, आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांनी नाकारलं असेल, माझ्या प्रियांनो, तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका. मी तुम्हाला सांगतो, लिया ह्या आईचं उदाहरण तुम्ही घ्या, की भले तिला नाकारलं होतं पण देवाने तिला स्वीकारलं होतं. देवाने तिचा स्वीकार केला होता. देवाने तिला निवडलं होतं त्या कार्यासाठी, ज्या कार्यामध्ये प्रभूने तिला ठेवलं होतं. आणि आम्हाला तिच्या जीवनामध्ये अजून काय गोष्टी पाहायला भेटतात माझ्या प्रियांनो, की लिया जसं तिचं नाव होतं, पण बायबल म्हणतं की जेव्हा परमेश्वराने तिची कूस उघडली, त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट तिथे पाहायला भेटते की तिला 7 लेकरं झाले. त्यामध्ये 6 जे होते ते पुत्र होते आणि 1 कन्या झाली. त्याबद्दल आम्ही शिकणार आहोत. पण त्याच्या आधी फार महत्त्वाचं आहे की जेव्हा लोकांनी नाकारलं, देवाने स्वीकारलं. आणि जेव्हा देवाने स्वीकारलं, आम्हाला पाहायला भेटतं हा आशीर्वाद की 6 लेकरं, 6 पुत्र आणि 1 कन्या आम्हाला तिच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. आम्ही पुढे चालणार आहोत त्या अजून वचनामध्ये आणि पाहणार आहोत की कशा रीतीने तिचं जीवन होतं, कशा रीतीने आम्हाला तिच्या जीवनाच्याद्वारे आम्ही अजून काय शिकू शकतो. माझ्या प्रियांनो, लीच्या जीवनामध्ये जेव्हा ही गोष्ट घडली आणि लीबद्दल पवित्र आत्मा जेव्हा वर्णन करत आहे 31व्या उत्पत्तीच्या 29व्या अध्यायामध्ये आणि 31व्या वचनामध्ये, तिथं आम्हाला पाहायला भेटतं की 32व्या वचनामध्ये पाहायला भेटतं की लेया गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने रुबेन ठेवले. ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा मजवर प्रीती करेल. ज्यावेळेस परमेश्वराने तिच्या दुःखाला पाहिलं, तिच्या त्रासाला पाहिलं, तिच्या रडण्याला पाहिलं, त्यांनी परमेश्वराने पाहिलं असं की कसं लहानपणापासून आपल्या स्वतःच्या घरामध्ये तिला नाकारण्यात येत आहे आणि त्यामुळे तिचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये एक बदल दिसत आहे, तिच्या विचारांमध्ये बदल दिसत आहे. आणि ज्यावेळेस प्रभूने स्वीकारलं आणि ज्यावेळेस प्रभूने स्वीकारल्यानंतर पहिली गोष्ट तिला प्रभूने जे दिला तो होता एक मुलगा आणि त्याचं नाव तिने काय ठेवलं? रुबेन हे नाव ठेवलं. रुबेनचा अर्थ काय आहे की परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा मजवर प्रीती करेल. 2 गोष्टी आम्हाला पाहायला भेटत आहे इथे. पहिली गोष्ट म्हणजे
ज्यावेळेस ती दुःखामध्ये होती, ज्यावेळेस ती रडत होती, ज्यावेळेस ती संकटात होती, लग्न झाल्यानंतरसुद्धा आपला नवरा तिच्यावरती प्रेम करत नाही, ही गोष्ट ती जाणत होती माझ्या प्रियांनो. आणि त्यानंतर प्रभूने तिच्या रडण्याकडे पाहिलं आणि रडल्यानंतर प्रभूने तिला एक पुत्र दिला. आणि त्या पुत्राला माझ्या प्रियांनो, जेव्हा तो पुत्र झाला, तिने तिचं नाव रुबेन असं ठेवलं. आणि रुबेनाचा अर्थ काय आहे? परमेश्वर माझ्या दुःखाकडे पाहिलं आहे. पहिलं नाव तिने आपल्या पुत्राला काय ठेवलं? परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिलं आहे. की माझ्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडल्या, ज्या ज्या गोष्टी झाल्या, ज्या ज्या अंधकारच्या गोष्टी होत होत्या, लोकांनी नावं ठेवले, लोकांनी बोटं दाखवली, त्या सर्व गोष्टींकडे प्रभूनी माझ्याकडे पाहिलं आहे. आणि ते पाहून जसं परमेश्वराने आता माझ्यावरती प्रीती केली आहे, आतापासून माझा नवरासुद्धा प्रीती करेल. पण ही गोष्ट तिच्या जीवनात कार्य झाली नाही. ही गोष्ट तिच्या जीवनात आम्हाला पाहायला भेटते की आम्हाला कार्य होताना दिसत नाही. जेव्हा पहिला पुत्र झाला, पण याकूबचा स्वभाव तसाच होता. जेव्हा रुबेन झाला, तरी त्याचं लक्ष पूर्ण रेचलवरतीच होतं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं की दुसरा पुत्र तिला होतो. आणि त्यावेळेस ती पुन्हा 33 वचन म्हणतं की ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली, मी नावावरती आहे हे देवाने ऐकले, म्हणून त्याने मला हाही दिला. आणि तिने त्याचे नाव शिमोन असे ठेवले. तिने त्याचे नाव शिमोन असे ठेवले. आम्हाला ही गोष्ट पाहायला भेटत आहे की ती आता म्हणत आहे की जेव्हा दुसरा पुत्र तिला झाला आणि त्याचं नाव तिने सिमोन ठेवलं, त्या नावाचा अर्थ आहे की परमेश्वर आता परमेश्वराने मला पुन्हा एकदा ऐकलं आहे आणि पुन्हा एकदा ऐकून पुन्हा मला गर्भवती केलं आहे. पुन्हा प्रभूने मला एक मुलगा दिला आहे. पण तरीसुद्धा प्रभूनी ऐकूनसुद्धा तिचा नवरा तिच्यावरती प्रेम करत नव्हता. शी हर्ड, Lord heard, but it was not loved by her husband. आणि म्हणून तिने दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवलं? सिमोन हे नाव ठेवलं. तिसऱ्या मुलाचं नाव आम्हाला पाहायला भेटतं की ते 34व्या वचनामध्ये की ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 मुलगे झाले आहे, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील. म्हणून तिने तिचे नाव लेवी ठेवले. तिला असं वाटलं की आता तिसरा मुलगा झाला आहे आणि याकूब आता पुन्हा माझ्यावरती याकूब प्रेम करेल. आपण आम्हाला पाहायला भेटत आहे की तिला असं वाटलं की रुबेन जेव्हा झाला ती म्हटली की देवाने ऐकलं. जेव्हा शिमोन झाला ती म्हणते की देवानी जेव्हा रुबेन झाला तेव्हा ती म्हटली की देवानी पाहिलं. शिमोन झाला तेव्हा ती म्हणते देवानी ऐकलं. पण जेव्हा आम्हाला पाहायला भेटतं लेवी झाला ती म्हणते की देवानी काय केलं आहे? पुन्हा मला काय केलं आहे? अटॅच केलं आहे. पुन्हा एकदा मला जोडलं आहे. मला आता 3 मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील. म्हणून ती मिळून राहील. काय म्हटली? आता तरी माझा नवरा काय होईल? मिळून राहील. आता तरी माझा नवरा मिळून राहील. तिला वाटलं की अटॅच होईल. आता तरी नवरा तिच्याशी अटॅच होईल आणि त्यांचा संबंध वाढेल. पण तरीसुद्धा आम्हाला पाहायला भेटत आहे की ही गोष्ट तरी तिच्या जीवनात कार्य झाली नाही. रुबेन झाला तेव्हा कार्य झाली नाही. सिमोन झाला तेव्हासुद्धा तिचे प्लॅन्स फेल होताना आम्हाला दिसून येत आहे. लेवी झाला तरीसुद्धा आम्हाला पाहायला भेटत आहे की तिचे प्लॅन्स फेल होताना आम्हाला दिसून येत आहे. आम्ही काय शिकू शकतो या आईच्याद्वारे, या माताच्याद्वारे? माझ्या प्रियांनो, जेव्हा तिने आपल्या जीवनात पाहिलं की 3 लेकरं झाल्यानंतर वारंवार तिचे प्लॅन्स फेल होत आहे, ज्यावेळेस 4था मुलगा झाला त्यावेळेस तिच्या तोंडातील हर एक शब्द तिने जे दिले ते फार महत्त्वाचे आहे. हर एक मातांना शिकणं की आम्हाला काय करायचं आहे. जेव्हा 4था मुलगा झाला तिथे आम्हाला पाहायला भेटतं की ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली, आता मी परमेश्वराचे स्तवन करेन. यावरून तिने त्याचे नाव यहूदा ठेवले. पुढे तिचे जनन थांबले.
किती महत्त्वाचं आहे माझ्या प्रियांनो, की तिने पहिला प्लॅन झाला तो फेल होताना तिला दिसून येत आहे, दुसरा प्लॅन झाला फेल होताना दिसून येत आहे, तिसरा प्लॅन झाला फेल होताना दिसून येते, आणि ज्यावेळेस चौथ्यांदा जी जेव्हा गर्भवती झाली आणि जेव्हा तिला माहीत पडलं की मुलगा होणार आहे, तिने त्यावेळेस मनुष्याला महत्त्व दिला नाही. तिने पाहिलं की आतापर्यंत मला या मनुष्याच्याद्वारे प्रेम भेटलं नाही, तिने पाहिलं की आतापर्यंत मला नाकारण्यात आलं आहे, आतापर्यंत मला हताश करण्यात आलं आहे, आतापासून मी ह्यांच्याकडे लक्ष लावणार नाही, पण आतापासून मी फक्त लक्ष लावेल ते म्हणजे परमेश्वरासमोर. आणि ती म्हणाली, जेव्हा तिने आपल्या मुलाला पाहिलं, आपल्या मुलाला आपल्या हातात घेतलं, तेव्हा तिने तिचं नाव यहूदा ठेवलं, आणि यहूदाच्या नावाचा अर्थ आहे की आतापासून मी परमेश्वराचे स्तवन करीन. आतापासून मी परमेश्वराचे स्तवन करीन. माझ्या प्रियांनो, किती सुंदरशी गोष्ट लिहाच्या जीवनाच्या द्वारे आम्हाला शिकायला भेटत आहे, की ज्यावेळेस सर्व गोष्टी फेल होताना आपल्या जीवनात तिने पाहिल्या, त्यानंतर तिने प्रभूची स्तुती करणं, प्रभूची स्तवन करणं, प्रभूचं नाव घेणं, प्रभूची आराधना करणं सुरू केलं. आणि ज्यावेळेस आराधना करणं सुरू केलं, माझ्या प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो आजच्या ह्या सकाळी तिने जो आशीर्वाद आपल्या जीवनात प्राप्त केला, तो आशीर्वाद पिढी ना पिढी सर्वांना आजसुद्धा प्राप्त होत आहे. आणि म्हणून लिहाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की डिस्करेजमेंट स्त्री होती, तिला सोडलं होतं, तिला प्रेम करणारे लोक नव्हते, नवरासुद्धा जो जीवनात आला तो सुद्धा प्रेम करणारा नव्हता. पण त्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की ज्यावेळेस तिला चौथा पुत्र होतो, त्यावेळेस तिचे नेत्र उघडतात, तिचे आध्यात्मिक नेत्र उघडून ती म्हणते की आता मला माझ्या हताशाकडे पैसा नाही आहे, माझ्या नाराजगीकडे पैसा नाही आहे, आता मला नकारात्मक विचारांकडे पैसा नाही आहे, आता मला माझ्या नवऱ्याकडे पैसा नाही, आता लोक काय म्हणत तिथे मला पैसा नाही आहे, फक्त मला पैसा आहे की मी निरंतर परमेश्वराची स्तुती करेल, निरंतर परमेश्वराची स्तुती करेल. आज मी सर्व मातांना विनंती करत आहे की आज अगर नाराजगी आहे, आज अगर तुम्ही डिस्करेज आहे, नकारात्मक विचारांमध्ये बसले आहे, आज तुम्ही विचार करत आहे आपल्या लेकरांबद्दल, तुम्ही विचार करत आहे परिवारांबद्दल, माझ्या प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही ह्या लिहासारख्या सोडून द्या आणि तुम्ही फक्त आपलं लक्ष प्रभूकडे लावा आणि प्रभूची निरंतर स्तुती करा, स्तवन करा, जसं लिहानी आपल्या जीवनात करणं सुरू केलं. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो तिने स्तुती आणि स्तवन करणं सुरू केलं ना, प्रभूने तिला खूप आशीर्वाद दिला, खूप आशीर्वाद प्रभूने तिच्या जीवनात दिला. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस तिने स्तुती करणं सुरू केलं ना, माझ्या प्रियांनो, प्रभूने तिला परमेश्वराच्या कार्यासाठी निवडलं. पण तिला माहीत नव्हतं, पण आज आम्ही जी मंडळी बसलो आहे त्यांना ही गोष्ट तिच्या जीवनाच्या द्वारे शिकायला भेटत आहे. मी विश्वास करतो की खरंच आईंच्या जीवनामध्ये, कारण की आईला एक आशीर्वाद दिला आहे की ती आपल्या बाळाला 9 महिने आपल्या गर्भामध्ये ठेवू शकते. आणि ज्या बाळाला ती 9 महिने आपल्या गर्भामध्ये ठेवते, माझ्या प्रियांनो, मी निश्चित मानतो की परमेश्वराने जेव्हा तिला तो अधिकार दिला आहे, तर जेव्हा ती त्या बाळासाठी जेव्हा तो मोठा होतो त्यावेळेस प्रार्थना करत राहते, निश्चय परमेश्वर तिची प्रार्थना ऐकतो. का? कारण की सर्वात जास्ती अधिकार वडिलांना नाही आहे, पण आईला परमेश्वराने दिला आहे, कारण की तिने त्या गर्भामध्ये आपल्या बाळाला 9 महिने सांभाळलं आहे. आणि म्हणून सर्व मातांना मी विनंती करत आहे की जेव्हा तुम्ही आपल्या लेकरांसाठी प्रार्थना कराल ना, देवाने तो अधिकार दिला आहे. तुम्ही पाहत आहे ना की लेकरं प्रार्थनेला बसत नाही आहे, देवाने तो अधिकार तुम्हाला दिला आहे. तुम्ही पाहत आहे ना की लेकरं प्रभूपासून दूर चालले आहे, तुम्ही पाहत आहे ना की ते लेकरं अभ्यासात पुढे वाढत नाही आहे, तुम्ही पाहत आहे ना की लेकरं हुशार नाही आहे, तुम्ही पाहत आहे ना की लेकरांचं भविष्य कुठेतरी थांबलं आहे, तुम्ही पाहत आहे ना की त्यांच्या अभ्यासामध्ये थांब येत आहे आणि त्यांना जॉब बरोबर भेटत नाही आहे. ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही पाहत आहे ना, माझ्या प्रियांनो, वडिलांना जेवढा अधिकार नाही आहे त्याच्याहून जास्ती अधिकार मी तुम्हाला आजच्या सकाळी सांगतो की प्रभूने तुम्हाला दिला आहे. तर का नाही आजच्या या सकाळी, आजच्या या मायवारच्या दिवशी आम्ही ह्या अधिकाराचा वापर करावा? का नाही आजच्या या सकाळी आम्ही
या माईवारच्या दिवशी म्हणावं, प्रभू परमेश्वरा, त्या अधिकारामध्ये मी प्रार्थना करत आहे की जो पुत्र तुम्हाला दिला आहे, जी कन्या तुम्हाला दिली आहे, मी त्यांच्यावरती याजकीय अभिषेक वाहत आहे. मी त्यांच्यावरती याजकीय अभिषेकमध्ये त्यांना ठेवत आहे. मी त्यांच्यावरती हर एक गोष्टी जे थांब म्हणून आहे ते सर्व थांब माझ्या स्तुती आराधनेच्या द्वारे मी प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनात तोडत आहे आणि त्यांना रिलीज करत आहे. दॅट इज द मदर्स डे. हा आहे माईवारच्या दिवशी प्रभूंनी तुमच्यासमोर काही गोष्टी ठेवल्या आहे. पुन्हा येऊया आपण लिहाच्या जीवनाच्या द्वारे शिकणार आहोत. माझ्या प्रियांनो, मी खूप विचार करत होतो की काय लिहाला प्राप्त झालं. जेव्हा लिहा फेल होत गेली, तिने सर्व गोष्टी मागे सोडल्या आणि त्यानंतर तिने पाहिलं की हे सर्व गोष्टी मागे सोडून तिने फक्त प्रभूकडे लक्ष लावलं आणि प्रभूला स्तवन करत राहिलं. माझ्या प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं की लिया जी आहे तिने खूप मोठी गोष्ट आपल्या जीवनात प्राप्त केली. खूप मोठी गोष्ट आम्हाला पाहायला भेटतं की तिच्या जीवनात प्राप्त झाली आहे. आणि मी जेव्हा तिच्याबद्दल विचार करत होतो आणि मी तेव्हा पाहत होतो माझ्या प्रियांनो, तर गणनाचं पुस्तक ह्याचा 2रा अध्याय आणि आम्हाला तिथे पाहायला भेटतं 3ऱ्या वचनामध्ये की जेव्हा जंगलामध्ये, मी तुम्हाला सांगतो की गणनाचं पुस्तक ह्याचा 2रा अध्याय पूर्ण वाचा. लियाने काय प्राप्त केलं आम्हाला इथे शिकायला भेटणार आहे. माईवारच्या दिवशी तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे हे सुद्धा आज सर्वजण तुम्ही शिकणार आहे. आणि इथे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की गणनाचं पुस्तक तुम्ही 2रा अध्याय पूर्ण वाचा आणि तिथे आम्हाला पाहायला भेटत आहे की जेव्हा लिहा मरून कित्येक वर्ष झाले होते आणि पण तिने केलेलं ते कार्य, आणि ती म्हटली मी ह्या पुत्राचं नाव यहूदा ठेवणार आहे आणि ह्याच्या नावाचा अर्थ आहे की मी ह्यावरून आता मी परमेश्वराचे स्तवन करीन. हे शब्द फार महत्त्वाचे पडले देवाच्या कानी माझ्या प्रियांनो. आणि जेव्हा आम्हाला पाहायला भेटतं की जेव्हा मिस्री लोकांना मागे सोडून जेव्हा इस्रायल लोक त्या वनवासामध्ये पुढे चालले होते आणि त्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की लाल समुद्र आला आणि लाल समुद्र पार करून जेव्हा ते सिनाय पर्वताच्या समोर आले आणि देवाने त्यांना एक आदेश दिला. त्यांना सांगितलं की तुम्हाला तंबू बनवायचा आहे. त्यांना सांगितलं की तुम्हाला एक कराराचा कवच, एक कव्हनंट बॉक्स बनवायचा आहे आणि त्या कराराच्या बॉक्समध्ये तुम्हाला ह्या गोष्टी ठेवायच्या आहे. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना माझ्या प्रियांनो त्यांना सांगितलं की जेव्हा, आणि बायबल म्हणतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा मोशेच्या हातात देण्यात आल्या, मोशेने ह्या सर्व गोष्टी कोणाच्या हातात दिल्या? मागच्या रविवारी आम्ही शिकलो, लेवी लोकांच्या हातात दिला आणि त्या लोकांनी त्यानुसार करायचा प्रयत्न केला. पण महत्त्वाचं हे आहे माझ्या प्रियांनो की ज्यावेळेस प्रभूनी त्यांच्याशी बोलला त्यानुसार त्यांनी केलं. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की वर्षानंतर प्रभू त्यांच्याबरोबर चालायचा. प्रभू त्यांच्याबरोबर अग्नी आणि मेघ होऊन चालायचा माझ्या प्रियांनो. प्रभू रात्र दिवस त्यांच्याबरोबर असायचा आणि प्रभू त्यांच्या चपलासुद्धा त्यांच्या घासल्या नाही. आम्हाला ही गोष्ट पाहायला भेटत आहे. त्यांना भूक लागली नाही, त्यांना ताण लागली नाही. त्यांच्या हर एक गरजा प्रभूंनी पूर्ण केलेल्या आम्हाला दिसून येत आहे. आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की जेव्हा हे जे लोक होते, हे जे 12 वंश होते जे मिस्र देशातून बाहेर आले होते, हे कशा रीतीने चालायचे ते जंगलामध्ये माझ्या प्रियांनो. कारण की परमेश्वराचं निवास मंडपाची हर एक गोष्ट होती. हर एक लेवी लोकांना सांगण्यात आलं होतं की ते तुम्हाला पकडायचं आहे. दुसरे कुठलाही वंशातील लोक त्या गोष्टींना हात लावू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला पाहायला भेटतं माझ्या प्रियांनो की ज्यावेळेस प्रभू त्यांना म्हणायचा की आता तुम्हाला चालायचं आहे, तुम्हाला पुढे चालायचं आहे, त्यावेळेस आम्हाला तिथे एक गोष्ट पाहायला भेटते की तिथे लेवी लोक जे होते त्यांना, लेवी कोण होते? लिहाचा 3रा पुत्र होता. त्यांनाच अधिकार दिला होता निवास मंडपातील हर एक गोष्टींना हात लावण्यासाठी. प्रेज गॉड. अटॅच टू द लॉर्ड. प्रभूमध्ये पुन्हा अटॅच व्हा. आणि तो अधिकार आम्हाला तिथे पाहायला भेटत आहे की हे जे लेवी होते
ह्या लेवी लोकांना एक अधिकार दिला होता की ते फक्त ते जे कराराचा बॉक्स आहे किंवा ते जो निवास मंडप आहे त्यातील गोष्टींना तेच हात लावू शकतात आणि तेच घेऊन पुढे चालू शकतात. आणि आम्ही पुढे पाहतो माझ्या प्रियांनो की त्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की त्यानंतर हे जे 12 वंशातील एक वंश देवाच्या ते जंगलामध्ये मध्यभागी असायचे आणि उत्तरला दक्षिणला पूर्वला आणि पश्चिमला हे जे जितके राहिलेले जे वंश होते ते चालायचे, ते पुढे चालायचे, ते साईडनी चालायचे, ते बाजूने चालायचे, ते मागून चालायचे. पण आम्हाला एक गोष्ट इथे पाहायला भेटते माझ्या प्रियांनो की ज्यावेळेस ते चालायचे तर आम्हाला पाहायला भेटतं की जो नॉर्दर्न भाग होता, उत्तरी भाग होता, त्या 3 गोत्रांना दिला होता, 3 वंशांना दिला होता, दान, आशेर आणि नफ्तालीला. त्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की जो दक्षिणी भाग होता तो कोणाला दिला होता? रुबेनला, सिमोनला आणि गडला. जो पश्चिमी पूर्वचा जो भाग होता माझ्या प्रियांनो तो दिला होता इफ्राईमला. वेस्टर्न जो भाग होता तो दिला होता इफ्राईमला, मनश्शेसला, बेंजामिनला. तर आम्हाला पाहायला भेटतं की पुढचा भाग कोणाला दिला आहे, आम्हाला पाहायला भेटतं डावा भाग कोणाला दिला आहे, उजवा भाग कोणाला दिला आहे. पण आम्हाला एक गोष्ट इथे पाहायला भेटते की जो मागचा भाग होता किंवा मी बोलू शकतो की जो निवास मंडपाच्या समोरचा भाग होता किंवा मी बोलू शकतो की जेव्हा मंदिराचा दरवाजा उघडत असेल आणि उघडल्यानंतरचा जो भाग तो होता माझ्या प्रियांनो, तो भाग फक्त यहुदाला, इस्कारला आणि झेबुलूनला देण्यात आला होता. आणि हे सर्वजण लिहाचे पुत्र होते. किती महत्त्वाचं आम्हाला शिकायला भेटत आहे की इथे जेव्हा देवाचे घराचे दरवाजे उघडण्यात येत होते आणि देवाचे मुखचा प्रकाश अगर चमकत असेल तो पहिला कोणावरती चमकत असेल? यहुदा ह्या भागावरती चमकताना आम्हाला दिसत असेल. आणि म्हणून समोरचा भाग कोणाला दिला होता? जेव्हाही हा दरवाजा उघडायचा तर हा भाग कोणाला दिला होता? यहुदीला दिला होता, यहुदातील वंशांना दिला होता. आम्हाला पाहायला भेटत आहे. लिहानी एक गोष्ट जी केली माझ्या प्रियांनो, ती गोष्ट अगर आम्ही करेल तर आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही आशीर्वादित करणार आहोत. आम्ही ही गोष्ट शिकू शकतो तिच्या जीवनाच्या द्वारे. एक शब्द ती म्हटली, एका शब्दाच्या द्वारे तिने आम्हाला पाहायला भेटत आहे की तिने परमेश्वराचं हृदय जिंकलं. काय म्हटली? आतापासून मी परमेश्वराचे स्तवन करेल. मी परिस्थितीला पाहणार नाही, मी लोकांना पाहणार नाही, मी माझ्या बहिणीला पाहणार नाही, माझ्या नवऱ्याला पाहणार नाही, माझ्या प्रिय लोकांना पाहणार नाही, पण आतापासून मी पाहिल फक्त प्रभूकडे, प्रभूचे स्तवन करेल. आणि जे स्तवन तिने केलं माझ्या प्रियांनो, बायबल म्हणतं की तिचे हे दोन्ही पुत्र आहे, एक तर निवास मंडपामध्ये काम करत होतं, प्रभूंनी याचकीय सेवेसाठी उभं केलं होतं, पण दुसरं ज्यावेळेस तो मंदिराचा दरवाजा उघडत असे तर पहिलं स्थान जे कोणाला प्राप्त झालं होतं ते होतं यहुदाला. कारण की यहुदाचा नावाचा अर्थ आहे की मी परमेश्वराचे स्तवन करेन. फक्त एवढंच नाही माझ्या प्रियांनो, दुसरी गोष्ट जी ती लिहायला प्राप्त झाली माझ्या प्रियांनो की ज्यावेळेस राहेल मेली माझ्या प्रियांनो, राहेल मेली त्याच्या मागे एक कारण होतं, ते म्हणजे परमेश्वराचं कोप तिच्यावरती भडकला होता. कारण की तिने लबानाच्या घरातून जी मूर्ती चोरी केली होती त्या मूर्तीमुळे परमेश्वराने तिला त्या जंगलामध्येच मारलं किंवा मी बोलू शकतो की तिचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर तिला भार देशांमध्ये दफनवण्यात आलं. पण ज्यावेळेस आम्ही लिहाच्या जीवनामध्ये पाहतो माझ्या प्रियांनो, लिहाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की लिहाचं जे जीवन होतं ते तिच्या जीवनाच्याद्वारे जो प्रभू प्रसन्न झाला. आणि बायबल म्हणतं उत्पत्तीचं पुस्तक ह्याचा 23वा अध्याय, जिथे अब्राहम आणि हित्ती लोकांकडनं जी जमीन घेतली होती, जिथे साराला दफन करण्यात आलं होतं, जिथे अब्राहमाला दफन करण्यात आलं होतं, जिथे इसाकला दफन करण्यात आलं होतं, जिथे रिबेकाला दफन करण्यात आलं होतं, तिथेच लिहाला सुद्धा दफन करण्यात आलं. जिच्यावरती कोणी प्रेम करत नव्हतं, जिला लोक नाकारत होते, हसत होते, पण लोकांनी सोडलं, पण प्रभूंनी सोडलं नाही. ती त्या लोकांमध्ये गेली जिथे विश्वासाची वंशावळी आम्हाला दिसून येत आहे. आणि फक्त एवढंच नव्हे माझ्या प्रियांनो,
एवढंच नव्हे, पण एक शेवटचं बोलून मी तिच्या जीवनाबद्दल समाप्त करणार आहे. 2 गोष्टी आहे. ती कमजोर होती, तिच्यावरती लोक हसत होते, तिच्या नावानुसार तिचं जीवन होतं, नकारात्मक विचार होते माझ्या प्रियांनो. पण ज्यावेळेस उत्पत्तीचं पुस्तक ह्याचा 30वा अध्यायाने 21वं वचन आपण वाचतो, उत्पत्तीचं पुस्तक ह्याचा 34वा अध्यायाने 1 ते 4 वचन आम्ही वाचतो, तिथे आम्हाला पाहायला भेटत आहे की तिला जेव्हा प्रभूने सातवं बाळ दिलं, ती कन्या होती आणि तिचं नाव तिने काय ठेवलं? दिना. आणि बायबल म्हणतं की ती दिसायला सुंदर होती. देवाचा आशीर्वाद पहा. फक्त एक शब्द ती म्हटली. काय म्हटली? आता मी परमेश्वराचे स्तवन करेल. एक शब्द खूप काय बदलू शकतं. सर्व मातांना मीच विनंती करत आहे, एक शब्द. प्रभू आतापासून मी किचनमध्ये काम करत असताना तुझे स्तवन करेल. प्रभू आतापासून मी माझ्या ऑफिसचं काम करत असताना तुझे स्तवन करेल. आतापासून प्रभू मी गाडी चालवत असताना तुझे स्तवन करेल. आतापासून मी माझ्या परिवाराबरोबर बसलं असताना तुझे स्तवन करेल. आणि मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट भरपूर काय बदलू शकतं. ती सुंदर नव्हती, ती दिसायला देखणी नव्हती, तिच्यामध्ये कुठले गुण नव्हते, पण तिची जी मुलगी झाली, जी 7वी दिना, याकोबाची कन्या, एकच कन्या होती त्या घरामध्ये, ती दिसायला सुंदर आम्हाला पाहायला भेटत आहे. लोकांनी सोडलं, देवानी प्रेम केलं. लोकांनी सोडलं, परमेश्वर प्रेम करणार आहे. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं, माझ्या प्रियांनो, आम्ही हे तर पाहिलं लिहाच्या जीवनामध्ये, तिचे एक शब्द देवाला स्तवन करणं तिच्या येणाऱ्या पिढीला किती आशीर्वादित झालं. एक निवास मंडपाची सेवा करू लागलं. एक जेव्हा निवास मंडपाचा दरवाजा उघडत होतं त्या जंगलामध्ये, तेव्हा समोर उभं राहणारे यहुदा वंशातील लोक होते, जे प्रभूला पाहू शकत होते. त्या जंगलामध्ये चालताना देवाचं दर्शन घेऊ शकत होते. पण सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या लिहानी काय प्राप्त केलं शेवटलं. रूथ ह्याचा 4था अध्याय आणि ह्याच्या 11व्या वचनामध्ये आम्ही पाहतो. तुम्ही वाचा घरी जाऊन, तुम्ही तिथे पहा. तिथे सांगण्यात आलं आहे की जेव्हा बोआजला रूथबरोबर लग्न करायचं होतं आणि जेव्हा तो वेश्येतील दारात उभा होता आणि त्या राज्यातील जे पूर्णीय लोक होते, जे वडील वर्ग होते, ते तिथे बसले होते, त्यावेळेस त्यांच्या मुखातून शब्द निघाला. ते म्हटले की सहारा आणि रिबेकाच्या आणि लियाच्या घरातून, तिथे आम्हाला पाहायला भेटत आहे काय म्हटले ते, रिबेका आणि लियाच्या घरातून जी आली आहे, जिला निवडण्यात आलं आहे, जिला प्रभूच्या सेवेसाठी ठेवण्यात आलं आहे, तिला आम्ही स्वीकारत आहे. रूथ ह्याचा 4था अध्याय आणि ह्याचं 11वं वचन. तिला आम्ही स्वीकार करत आहे. तिला आम्ही यावेळेस तिला रिडीम करत आहे. तिला आम्ही तुला नवरा म्हणून, बायको म्हणून तू त्याला ती अशी लग्न करू शकत आहे. आणि आम्ही वाचतो माझ्या प्रियांनो, तेव्हा वेशीतील सगळे लोक व वडीलजण म्हणाले, आम्ही साक्षी आहोत, म्हणून जी स्त्री तुझ्या गृह येत आहे तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करून राहेल व लेआ ह्यांच्यासारखे करा. एफ्रोत येते तू मोठा कृत्य करता पुरुष हो, बेतलेहमात तुझी ख्याती हो. माझ्या प्रियांनो, इथे आम्हाला पुन्हा पाहायला भेटत आहे की 400 वर्षानंतर सुद्धा जे पूर्णीय लोक होते, जे वडील वर्ग होते, त्यांनी सुद्धा लिहाचं नाव आम्हाला तिथे घेताना पाहिलं आहे. आणि ही जी लिहा आहे, ही लिहा कशा रीतीने आशीर्वादित झाली आज आम्हा सर्वांसाठी. कारण की त्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की ठीक 1400 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर आम्हाला एक गोष्ट तिथे पाहायला भेटत आहे की ह्या रूथच्या वंशावळीमधून
ह्या रूथच्या वंशावळीमधून येशू ख्रिस्ताचा जन्म आम्हाला तिथे दिसून येत आहे. आणि त्यानंतर त्या जन्मानंतर आम्ही आज सर्वजण आशीर्वादित झालो आहे. फक्त एक गोष्टीमुळे, ती म्हणजे काय होती? मी आतापासून परमेश्वराचे स्तवन करीन. माझ्या प्रियांनो, एक गोष्ट तिने एक रस्ता बनवला रूथसाठी. रूथचा एक विश्वास, एक नवीन रस्ता तयार झाला आणि आम्हाला पाहायला भेटतं येशू ख्रिस्ताचा जन्म त्या वंशावळीतून आम्हाला दिसून येत आहे. रेचलच्या वंशावळीतून आम्हाला दिसून येत नाही, पण आम्हाला पाहायला भेटत आहे की आम्हाला तिथे दिसून येत आहे फक्त आणि फक्त लिहाच्या वंशावळीतून येशू ख्रिस्ताचा जन्म आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आजच्या या मायवारच्या दिवशी मी सर्व मातांना शुभेच्छा तर देत आहे, पण ह्या ज्या गोष्टी आहे की कशा रीतीने खूप काय बदलू शकतो. एक आहे की आपल्या स्वतःला, आपल्या घराला याचकी अभिषेकने वहा. दुसरं आहे की निरंतर प्रभूची स्तुती करा, स्तवन करा. आणि जितके स्तवन करेल, मी तुम्हाला सांगतो, हर एक विपत्ती, जेहोशफतनी फक्त प्रभूचे स्तवन केले आणि त्याच्या विरुद्ध जे येणारे लोक होते ते नष्ट झाले, तसं तुमच्या घरावरती आणि तुमच्या जीवनावरती, तुमच्या लेकरांवरती ज्या गोष्टी अरिष्ट येणार आहे ते सर्व दूर होणार आहे. पण एकच आहे, प्रभूचे स्तवन करा. आणि विश्वासाने जेव्हा तुम्ही त्याचे स्तवन करेल, लिहाने मी विश्वास करतो की जेव्हा तिने स्तवन करायला सुरुवात केली, माझ्या प्रियांनो, तिला हे माहीत नव्हतं की 400 वर्षानंतर याजकीय सेवेसाठी तिच्या घरातील लेवीच्या वंशाला निवडण्यात येणार आहे. 400 वर्षानंतर जेव्हा निवास मंडपाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे, प्रथम स्थान यहूदाला देण्यात येणार आहे. तिला हे माहीत नव्हतं की प्रभूंनी माझी सुंदरता तर घेतली आहे, पण माझ्या मुलीला खूप सुंदर केलं आहे. तिला हे माहीत नव्हतं की तिला प्रभूंनी विश्वासाच्या वंशावळीमध्ये निवडलं आहे. तिच्या विश्वासाच्या एका शब्दाच्याद्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे. प्रभू तुम्हाला या मायवारच्या दिवशी भरपूर आशीर्वाद दो. आणि तुम्ही सर्वजण जेव्हा आपल्या मंडळीसाठी, आपल्या परिवारासाठी प्रार्थना करत आहे, हीच प्रार्थना करा, याचकी अभिषेकमध्ये सर्वांना तू राहून दे. यावेळेस आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू परमेश्वरा, उद्धारकर्ता, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो, तुला गौरवितो की माझ्या पवित्र परमेश्वरा, खरंच एक सुंदरसा लिहाच्या जीवनाच्याद्वारे आम्ही अभ्यास केला माझ्या परमेश्वरा. आणि याचकी अभिषेकमध्ये आम्ही कसं राहावं, कसं आपलं जीवन जगावं, याचकी अभिषेकमध्ये आम्ही कशा रीतीने आपल्या जीवनामध्ये तो ठेवावं आणि तसं तुझं स्तवन करावं, ही गोष्ट आम्ही शिकलो आहे. सर्व माता प्रभू जेव्हा आजपासून लिहासारखी प्रार्थना करणार आहे, प्रभू त्यांची पिढी ना पिढी आशीर्वादित हो, तुझ्या मेलाची सेवा कार्य करो. आणि प्रभू आजचा हा माईवार सर्व मातांसाठी तू आशीर्वादित तू कर. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रेमाने मागतो म्हणून तू ऐक. आमीन. सूचना आहे की पुन्हा एकदा ह्या मायवारच्या भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याने स्वागत करत आहे. आणि जितकेही मंडळीमध्ये माता आहे त्यांना ह्या मायवारच्या मी शुभेच्छा देत आहे की प्रभू तुम्हाबरोबर सदैव राहो, तुमची प्रार्थना ऐको, तुम्हाला सुरक्षेच्या कवचमध्ये ठेव आणि परमेश्वर तुमच्या हर एक गरजा ह्या महामारीच्या वेळेस पूर्ण करो. प्रभू तुमची सेवा कार्य घराच्या प्रती, मंडळीच्या प्रती आणि तसंच आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रती प्रभू ते सर्व पाहत आहे आणि त्याचं प्रतिफळ प्रभू तुम्हाला देणार आहे. आणि पुन्हा एकदा माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे आपल्या सर्वांना मायवारच्या शुभेच्छा. पुन्हा एकदा मी मंडळीला विनंती करत आहे की या संकटाच्या वेळेस सर्वांनी आपली काळजी घ्यावी, लहानांपासून तर थोरांपर्यंत जितकेही आहे. मी सर्वांना विनंती करत आहे की जेव्हाही तुम्ही बाहेर निघता तर संभाळून तुम्ही बाहेर जा, प्रार्थना करून बाहेर निघा आणि प्रभूला म्हणा, परमेश्वरा तुझ्या रक्ताच्या कवचमध्ये मी स्वतःला बांधत आहे, मी निघत आहे. तुझ्या रक्ताच्या कवचमध्ये मी माझे परिवारचे जे बाहेर गेले आहे त्यांना मी बांधत आहे. आणि प्रभू विश्वास करते की प्रभू ते सुरक्षित असे आहे, कारण की तू सांभाळणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करत आहे की ह्यावेळेस
तुम्ही या संकटाच्या वेळेस प्रार्थनेमध्ये राहा, प्रार्थनेमध्ये तत्पर राहा, प्रार्थना करत राहा, निरंतर प्रार्थना करत राहा आणि प्रभूकडे मध्यस्थी करा. विशेष करून या भारत देशासाठी की प्रभू ही महामारी जी आहे जी संपूर्ण भारत देशामध्ये पसरली आहे आणि मृत्यूचा आकडा वाढत आहे. प्रभू ही महामारी थांबव आणि हा सुंदरसा वेळ प्रभूंनी आम्हाला भारत देशासाठी प्रायश्चित करण्याचा वेळ दिला आहे. आम्ही मध्यस्थी आहे. तर किती सुंदरशी गोष्ट आहे माझ्या प्रियांनो की प्रभूंनी आज आम्हा सर्वांना आमच्या भारत देशासाठी मध्यस्थी म्हणून ठेवला आहे. तर आपला वेळ प्रार्थनेत तुम्ही घालवा. प्रार्थनेमध्ये जितका वेळ देऊ शकता तुम्ही द्या आणि प्रार्थनेमध्ये सर्वांसाठी मध्यस्थी करा. जे लोकांना तुम्ही ओळखत पण नाही मध्यस्थी करा. आपल्या जे नेता आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, तसंच आपले भारतातले प्रधानमंत्री आहे, त्यांची हर एक योजना जे फ्रंटलाईन वॉरियर्स आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की प्रभू त्यांना सहायता करो. प्रार्थना करा व्हेंटिलेटर्स, बेड्स, प्रभू परमेश्वर ऑक्सिजन हर एक गोष्टी उपलब्ध करो. जितकी गरज आहे हर एक शहराला ते ऑक्सिजन सर्वांना प्राप्त हो, ते बेड्स सर्वांना प्राप्त हो, ते व्हेंटिलेटर्स सर्वांना प्राप्त हो. डॉक्टर्स, नर्सेस, जितके फ्रंटलाईन वॉरियर्स आहे, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपले भाऊ बहीण आहे, तर सर्वांबरोबर प्रभू सदैव राहू आणि परमेश्वर त्यांना सुरक्षेच्या कवचमध्ये ठेवू. तसंच यावेळेस तिसरी सूचना आहे की येणाऱ्या रविवारची आराधना 9:30 वाजता होणार आहे आणि कृपया करून 9:30 वाजता तुम्ही वेळेवर भक्तीमध्ये बसायचा प्रयत्न करा. कारण की पाळक साहेब पाहत नाही आहे, पण प्रभू पाहत आहे की तुम्ही कुठल्या वेळेवर बसत आहात, तुमची आज्ञाकारिता किती आहे प्रभूच्या प्रती आणि तुम्ही आपला वेळ कसा प्रभूमध्ये घालवत आहात. आणि म्हणून भक्तीची जी वेळ आहे 9:30ची आहे. आपल्या वेळेनुसार बसू नका, आपल्या काम झाल्यानंतर बसू नका, पण जो भक्तीची वेळ आहे त्या भक्तीच्या वेळेमध्ये तुम्ही बसा आणि परमेश्वराची आराधना करा. मी पुन्हा एकदा संपूर्ण मातांना मायवारच्या शुभेच्छा देत आहे. तसंच आपली जी काय ऑफरिंग आहे ती ऑफरिंग तुम्ही तुमच्या घरी जमा करा. तुमच्या माईट बॉक्समध्ये आहे त्या माईट बॉक्समध्ये तुम्ही ठेवा किंवा चर्चमध्ये मल्ले मामा ऑफिसमध्ये बसतात, तुम्ही त्या ऑफिसमध्ये बॉक्स ठेवण्यात आला आहे, तर तुम्ही बॉक्समध्ये येऊन तुम्ही ऑफरिंग किंवा तुमचं जे काय मंथली दशमांश आहे तुम्ही देऊ शकतात. आणि तिथे रजिस्टर पण ठेवण्यात आलं आहे, तर कृपया करून तुम्ही तिथे नोंद पण करा की तुमची ऑफरिंग किंवा तुमचं जो काय दशमांश तुम्ही दिला आहे त्या गोष्टी ती नोंद होऊन द्या, जेणेकरून आम्हाला माहीत पडेल की या परिवारातर्फे ती ऑफरिंग आली आहे. यावेळेस आपण सर्वजण आपले जे अर्पण आहे ते प्रभू चरणी समर्पित करूया. आणि ह्यावेळेस आपण गीत गाणार आहोत, सर्व ख्रिस्तासाठी काही. भक्तिगीतचं पुस्तक आहे, गीत क्रमांक 96 पान नंबर 41, गीत क्रमांक 96 पेज नंबर 41 आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 526 हे गीत होत असताना आपण आपली दानं प्रभूचरणी अर्पण करूया. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पनाही, सर्व दीनता सजा, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा, येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. हात हे त्याचे कार्य, पाय मार्गी चालाया, नेत्र माझे त्या पाया, ओठ स्तुती गावाया,
येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा रत्न तेजस्वी पदार्थ कीर्ती द्रव्य सुखेयास थोर मानी जग अर्थ ख्रिस्त परे माझिया येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा ख्रिस्त प्रेमे न्याहाळीता अन्य सारे वाटेवी चित्त त्याशी जडे आता ख्रिस्त खांबी देता दे येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा ख्रिस्त राजा गौरविहा प्रिय मला मानितो केवढे आश्चर्य पहा नित्य माझा थारातो येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीने जा. यावेळेस मी विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या स्थानी उभं राहावं आणि आपल्याकडे जे ऑफरिंग जे जमा केलं आहे त्या तुम्ही तुमच्या हातात तुम्ही ठेवा किंवा बायबलमध्ये तुम्ही ठेवा किंवा तो माईट बॉक्स जो आहे त्या माईट बॉक्स आपल्या हातात घ्या. ज्यांचे वाढदिवस झाले आहे, ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला आहे, ज्यांना प्रभूने आरोग्य दिलं आहे, ते सर्वांनी आपल्या स्थानी उभं राहा. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पवित्र प्रभू परमेश्वर उद्धार करता, यावेळेस आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो, तुला गौरवितो की खरंच प्रभू लियाच्या जीवनाच्या द्वारे आम्ही जी गोष्ट शिकलो आहे ती खरंच माझ्या पवित्र परमेश्वरा ती आशीर्वादित आम्हा सर्वांसाठी झाली आहे की कशा रीतीने प्रभू ती डिस्करेज होती आपल्या जीवनामध्ये, पण प्रभू लोकांनी त्यागलं पण तुम्ही सोडलं नाही, तुझं प्रेम तुम्ही दाखवलं. आणि ज्यावेळेस चौथ्या वेळेस जेव्हा तिला तुझं प्रेम कळालं ती म्हणाली की मी आतापासून प्रभूचे स्तवन करेन. हो प्रभू, आम्ही तशा रीतीने लिहासारखे प्रभूचे स्तवन करावे आणि जो आशीर्वाद लिहाला प्राप्त झाला परमेश्वरा प्रभू, तो आशीर्वाद आम्हा सर्वांनासुद्धा प्राप्त हो आणि आम्ही येशूच्या विश्वासाच्या वंशमध्ये राहू आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहून हजारो वर्ष त्या स्वर्गामध्ये आम्ही निरंतर त्याची आराधना करू आणि तो जीवनाचा मुकुट आम्ही प्राप्त करू. धन्यवाद देतो जे माता परमेश्वर या वेळेस उभे आहे परमेश्वरा, त्या सर्वांवर तुझा विपुलास आशीर्वाद पाठव. या महामारीच्या वेळेस परमेश्वरा त्यांची प्रार्थना तू ऐक आणि आजपासून जेव्हा ते याचकी अभिषेकसाठी आपल्या लेकरांसाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या पाळकांसाठी प्रार्थना करणार आहे, त्यांची प्रार्थना तू मान्य करून घे परमेश्वरा. आणि हो माझ्या पवित्र परमेश्वरा, प्रार्थना करतो विशेष करून तुझ्या आराधकांनी जे दान जमा केलं आहे त्या दानचा भरपूर उपयोग तुझ्या गौरवासाठी, तुझ्या महिमेसाठी
सर्वांसाठी होऊन दे परमेश्वरा. प्रार्थना करतो ज्यांचे वाढदिवस झाले, लग्नाचा वाढदिवस झाला आहे, तर सर्वांबरोबर तू राहा, सर्वांची काळजी तू घे. त्यांना तू आरोग्य दिलं आहे परमेश्वरा, नवीन वर्ष जोडलं आहे परमेश्वरा. प्रभू त्यांच्या जखमांना तू भर परमेश्वरा. आणि प्रभू ह्या नवीन वर्षात प्रभू तुझ्या अनुभवामध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये चालण्यास त्यांना तू सहायता मदत कर परमेश्वरा. पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर्व गोष्टींसाठी. इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती येतो. ही लहानशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड व प्रियनावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, तुझे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकरच आम्हाला दे, आणि जसे ऋण आमच्या मास सोडले आहे तसेच ऋण आमच्या मास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोडू, कारण की राज्य, समर्थनी, गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. परमेश्वर पिताचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, विशेष करून मेथडिस्ट मराठी चर्चच्या वधूबरोबर जितकेही यूट्यूबची याद्वारे आम्हाला पाहतात ते सर्वांबरोबर, सर्व मातांबरोबर, जेव्हा आज मेथडिस्ट मराठी चर्च मायवार हा सण साजरा करत आहे, त्यांच्या सर्व मातांबरोबर, त्यांच्या हरेक गरजांमध्ये, त्यांच्या हरेक प्रार्थनेमध्ये, आणि तसंच जे फ्रंटलाईन वॉरियर्स आहे, जे पुढे येऊन काम करत आहे, तर सर्वांबरोबर, आणि या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि सर्व वर्गांबरोबर आजपासून ते प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या आगमनापर्यंत प्रभूची शांती सदैव राहू. आमेन. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, नवपदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या दयागना. जिने